नमस्कार. नवप्रेरणा एंटरटेनमेंटमध्ये आपलं मनापासून स्वागत. नाशिकच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जीवनाला समृद्ध करणाऱ्या अनेक विदुषी स्त्रियांनी आपल्या कार्याने समाजावर अमिट ठसा उमटवला आहे. काही स्त्रिया आज आपल्यात नाहीत, तर काही आजही आपल्या कार्याने समाजाला प्रेरणा देत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची ओळख पुढील पिढ्यांना व्हावी, त्यांच्या कार्याची नोंद राहावी आणि त्यातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने या मालिकेतून आपण नाशिकमधील अशा प्रेरणादायी स्त्रियांच्या जीवनाचा वेध घेत आहोत. आज आपण ओळख करून घेणार आहोत अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची. आज आपण भेटणार आहोत अशा एका अद्वितीय स्त्रीला, जिने दागिने नव्हे तर ज्ञानाचा खजिना हुंडा म्हणून स्वीकारला आणि त्याच ज्ञानातून हजारो महिलांच्या आयुष्यात प्रकाश पसरवला. आजपासून सुमारे 90 वर्षापूर्वी आपल्या स्वतःच्या घरात महिलांसाठी स्वतंत्र पुस्तकालय, ग्रंथालय आणि वाचनालय सुरू करून वाचन संस्कृती विकसित करणाऱ्या नाशिकमधील पहिल्या महिला म्हणजे शांताबाई गोकुळदास सराफ. शांताबाईंचा जन्म मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यातील पिपरिया जवळच्या गुरारी या छोट्याशा गावात झाला. त्यांचे वडील प्यारेलालजी कटकवार हे गावातील प्रतिष्ठित आणि सुधारणावादी विचारांचे व्यक्तिमत्व. त्या काळात मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असताना त्यांनी आपल्या मुलीला शाळेत पाठवलं. शाळा दूर होती, पण भावासोबत पायी चालत शांताबाई शिक्षण घेत राहिल्या. हेच संस्कार पुढे त्यांच्या आयुष्याचा पाया ठरले. योग्य वयात त्यांचा विवाह नाशिकच्या प्रतिष्ठित सराफ कुटुंबात ठरला. नाशिकमध्ये गोकुळदास सराफ हे धनाढ्य आणि प्रतिष्ठित कुटुंब होते. त्यांचा सराफी म्हणजे ज्वेलरीचा व्यवसाय होता आणि कुटुंब मोठे आणि एकत्रित होते. 28 जानेवारी 1932 रोजी गुरारी गावात शांताबाईंचा विवाह मोठ्या थाटामाटात झाला. प्यारेलालजी कटकवार हे हुंड्याचे कट्टर विरोधक होते. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीला विवाहात हुंडा म्हणून एक पैसाही दिला नाही. परंतु मुलीला सासरी पाठवताना त्यांनी एक अतिशय मौल्यवान भेट दिली. त्यांनी शिसमाच्या लाकडाची एक मोठी कपाटासारखी अलमारी दिली होती. त्या अलमारीत विविध विषयांवरील पुस्तके होती. रामायण, महाभारत, उपनिषदे, हितोपदेश, कथासार, पंचतंत्र, इतिहास, धर्म, विज्ञान, सामान्य ज्ञान, राष्ट्रनायकांची चरित्रे, भक्तिपर साहित्य इत्यादी. सर्व पुस्तकांना छान जील चढवून त्यांची नोंद एका रजिस्टरमध्ये करण्यात आली होती. पूर्ण अलमारी पुस्तकांनी भरलेली होती आणि त्या अलमारीवर पितळी अक्षरात शांती सुमन पुस्तकालय असे लिहिलेले होते. प्रत्येक पुस्तकावर त्यांनी आपल्या मुलीसाठी एक सुंदर कविता लिहिली होती. कटकवार कुलकांती लाडली शील निकेतन, व्यथित हृदय हो आज विलग होते है परिजन, सुखी रहो चिरकाल सदा तुम बनो खान गुणों की, लेती जाओ साथ यह विद्या उपवन के फूल, वही उचित उपहार है अभिरुचि अनुकूल, पिता तुम्हारा प्यारेलाल कटकवार. त्या पुस्तकांच्या कपाटाला एक सुंदर कुलूप लावलेले होते. त्यावर चांदीची पॉलिश केलेली होती. त्या कुलूपाची चावी आपल्या लाडक्या मुलीच्या हातात देऊन त्यांनी तिला सासरी निरोप दिला. सासरी गेल्यावर सुनेच्या सुनमुख पाहण्याच्या म्हणजे मुह दिखाईच्या समारंभात त्या पुस्तकांनी भरलेल्या कपाटाची विशेष चर्चा झाली.
अनेक महिलांनी तो आदर्श पाहून असे म्हटले की मीही माझ्या मुलीच्या लग्नात हुंडा देणार नाही, कारण हे असे दान होते की जे कोणी चोरून नेऊ शकत नाही, ज्यावर कधी डाका पडू शकत नाही. आजूबाजूचे लोक, नातेवाईक आणि दूरचे परिचित सुद्धा या अनोख्या दहेजला पाहण्यासाठी सराफ यांच्या घरी येत असत. जणू काही ते हिरे मोत्यांचे दागिने असावेत. शांताबाईंचे पती गोकुळदास सराफ यांनी आपल्या पत्नीला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. शांताबाई स्वतःही अत्यंत बुद्धिमान आणि विद्याप्रेमी होत्या. त्यांना वाचनाची खूप आवड होती. त्यांनी आपल्या घराच्या छतावरील मोकळ्या जागेत शेजारच्या महिलांना एकत्र जमवून त्या पुस्तकांमधील कथा आणि गोष्टी सांगायला सुरुवात केली. हळूहळू महिलांमध्येही वाचनाची आवड निर्माण झाली. सन 1936 साली मदन मोहन मालवीय आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद नाशिकला आले. त्यांच्या भेटीचे आयोजन सराफ कुटुंबाने केले होते. त्यावेळी त्यांना समर्थ रामदास स्वामी यांच्या टाकळी येथील मठातील गोमय हनुमान दर्शन आणि श्री रामकुंड आणि श्री काळाराम दर्शन गोकुळदासजी यांनी आयोजित केले होते. त्यानंतर प्रसाद ग्रहण आणि सात्विक भोजनाचे आयोजन करून त्यांचा सत्कार समारंभ रूपभवन येथेच करण्यात आला होता. इतक्या महान विभूतींचे दर्शन आणि भेट ही नाशिक वासियांसाठी जणू पर्वणीच होती. ही घटना नाशिककरांसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरली. त्यानंतर आपला देश स्वतंत्र झाला. 1950 साली प्रजेच्या हाती सत्ता देण्याचा निर्णय पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी जाहीर केला. त्यातून प्रेरणा घेऊन शांताबाईंनी निवडणूक लढवली आणि सर्वात जास्त मताने त्या नगरसेविका म्हणून विजयी झाल्या. त्यांच्या सत्कारासाठी पुष्पगुच्छ घेऊन सर्वात प्रथम आले ते पद्मश्री दादासाहेब गायकवाड आणि विशेष म्हणजे त्यांची पत्नी जी गायकवाड या शांताबाईंसमोरच पराभूत झालेल्या होत्या. अशा प्रसंगामुळे दादासाहेब हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रथम शिष्य म्हणून शोभून दिसले. सत्कार करताना दादासाहेब म्हणाले, सासू पराभूत झाली याचं काही दुःख नाही, पण माझी सून जिंकली याचा मला आनंद आहे. अशा प्रेरक प्रसंगातून प्रेरणा घेऊन शांताबाई जोमाने सेवा कार्याला लागल्या. नाशिक नगरपालिकेने त्यांची योग्यता जोखून त्यांना हॉस्पिटल व गार्डन कमिटीचे चेअरमन पद दिले. यानंतर शहराच्या विविध भागात हॉस्पिटल उभारणीचे काम सुरू झाले. मोकळ्या जागेत उद्याने सजू लागली आणि शहराला नवजीवन प्राप्त व्हायला लागले. गोदावरीवर पंपिंग स्टेशन उभारले, पाणी पुरवठा सुधारला, रामसेतू पूल बांधला गेला आणि नाशिकच्या विकासात त्यांनी मोलाची भर घातली. नाशिकच्या सार्वजनिक जीवनातही त्यांचे योगदान होते. त्या नाशिक नगरपालिकेत 7 वर्ष मनोनीत सदस्या म्हणून कार्यरत होत्या. त्या महिलांना स्वच्छता, आरोग्य, मासिक पाळीच्या काळातील काळजी आणि प्रसूतीविषयी माहिती देत असत. शेजार पाजारातील महिलांसाठी त्या जणू चालता बोलता ज्ञानकोश होत्या. शांताबाईंना संगीताचीही विशेष आवड होती. मराठी आणि हिंदी गीते, भजने, नाट्यगीते ऐकणे व गाणे त्यांना आवडत असे. घरात तबला आणि हार्मोनियम होते आणि त्यांचे पतीही संगीतप्रेमी होते. त्यांनी महिलांना लोकगीते, होळी, फाग, रास इत्यादी शिकवली. घर, शेती, दुग्धव्यवसाय आणि समाजकार्य हे सर्व सांभाळताना त्यांनी मुलांवर उत्तम संस्कार केले. त्यांचा मुलगा प्रदीप भारतीय वायुदलात दाखल झाला आणि देशसेवेत त्याने योगदान दिले. दुसरा मुलगा सुधीर याने महाराष्ट्र शासनाच्या अभियांत्रिकी संशोधन संस्थेत मेरी येथे ज्येष्ठ वैज्ञानिक म्हणून 35 वर्षे सेवा केली आणि औरंगाबाद, मुंबई, पुणे, अहमदाबाद
आधी शहरातील विमानतळाच्या धावपट्टीचे डिझाईन तयार करून मोठा लौकिक मिळवला. वृद्धापकाळातही शांताबाईंची ऊर्जा काही कमी झाली नाही. त्यांनी नाशिक येथील प्रसिद्ध वैद्य अण्णाशास्त्री दातार यांनी स्थापन केलेल्या आयुर्वेद सेवा संघ या संस्थेत 2 एकर जमीन दान केली. तेथे सध्या ही संस्था कार्यरत आहे. तसेच आधार आश्रमालाही त्यांनी आर्थिक मदत देऊन त्याला प्राथमिक उभारणीला बळ प्राप्त करून दिले होते. अनेक सामाजिक संस्थांना त्यांनी मदत केली. वयाच्या 81व्या वर्षी त्यांचा भव्य सत्कार कालिदास कला मंदिर येथे झाला आणि एक सुंदर निर्णय त्यांनी त्यावेळी घेतला. आपल्या पुस्तकांचं समाजाला दान. त्यांच्या सर्व पुस्तकांचे वाटप वाचनप्रेमींना करण्यात आले. पुस्तकातील ज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग सर्व समाजाला योग्य पद्धतीने योग्य काळात व्हावा हा त्यांचा दृष्टिकोन स्तुत्य होता. वयाच्या 86व्या वर्षी या कर्मयोगिनीने आपली जीवनयात्रा पूर्ण केली. पण त्यांनी पेटवलेला ज्ञानाचा दिवा आजही तेवत आहे. अशा या ज्ञान तपस्वी विदुषीला माझा मनःपूर्वक सलाम. पुढील भागात भेटूया अशाच एका प्रेरणादायी विदुषीला. धन्यवाद. या होत्या महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या नाशिकच्या प्रभावी स्त्रिया, अर्थात नाशिकच्या विदुषी. मूळ लेखिका डॉक्टर विद्या केशव चिटको. निर्मिती नवप्रेरणा एंटरटेनमेंट. मराठी भाषांतर आणि वाचक स्वर ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.